खालापूर तालुक्यातील कुंभिवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्ते आणि भुयारी गटारांची कामे गेल्या 5 महिन्यांपासून अर्धवट असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी खालापूर पंचायत समिती गाठली असून 8 दिवसात काम पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। खालापूर तालुक्यातील कुंभिवली ग्रुप ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वाधिक महसूल मिळवणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी एक आहे। ग्रामपंचायत हद्दीत अंतर्गत रस्ते व भुयारी गटारांच्या कामासाठी खासदार निधीतून 10 लाख रुपये तर ग्रामपंचायत निधीतून 13 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते। या कामास मार्च 2026 मध्ये ठेकेदार विनायक सावंत यांच्या माध्यमातून सुरुवात झाली, मात्र 5 महिने उलटूनही काम पूर्ण झालेले नाही। अर्धवट रस्ते आणि उघडी गटारे यामुळे शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गावात वाहने पोहोचणे कठीण झाले असून सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांनाही अडथळे निर्माण होत आहेत। याबाबत सामाजिक कार्यकर्ते विशाल म्हामुनकर, पितांबर लबडे, अंकुश पाटील, संतोष म्हामुनकर, सचिन म्हामुनकर, प्रवेश म्हामुनकर, दीपक मोरे, निलेश म्हामुनकर, विजय धावडे, कल्पेश सावंत, नितीन दळवी, साईराज बुरुमकर, अरुण म्हामुनकर, रत्नाकर जाधव, प्रवीण धावडे, जालिंदर गायकवाड, दत्तात्रय म्हामुनकर यांच्यासह ग्रामस्थांनी अनेकदा ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला, मात्र काम पूर्ण न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी खालापूर पंचायत समिती गाठून सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप कांबळे आणि शैलेंद्र तांडेल यांची भेट घेत निवेदन सादर केले। यावेळी ग्रामसेवक सुहास वारे उपस्थित होते। सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप कांबळे यांनी ग्रामसेवकांकडून माहिती घेतली असता वाढीव कामासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे ठेकेदाराचे म्हणणे असल्याचे समोर आले। यावर ठेकेदारासोबत चर्चा करून उपलब्ध निधीतील काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच ठेकेदाराकडून दिरंगाई होत असल्यास त्याचा अहवाल सादर करून आवश्यक असल्यास दुसऱ्या ठेकेदाराची नियुक्ती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। मार्च 2026 पासून सुरू असलेल्या अंतर्गत रस्ते आणि भुयारी गटारांच्या कामासाठी वाढीव निधीची मागणी ठेकेदाराने केली आहे, मात्र उपलब्ध निधीतील कामही अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। आतापर्यंत या कामासाठी ठेकेदाराला 3,92,000 रुपये अदा करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक विश्वास वारे यांनी सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप कांबळे यांना दिली। दरम्यान ग्रामस्थांनी 8 दिवसांत काम पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिला व ग्रामस्थांच्या सहभागाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली।